हे पा आले नवरोबा. त्याचा घरी जा, बॅग फेक, आदळ आपट कर, फुल टू ड्रामा असं म्हण. नकोय शनाया मला. हा कंटाळा आलाय मला आता. काय झालं काय? झालं काय काय झालं काय? अरे पण का झालं गुरु? त्या सणाला पाहिलं ना की माझ्या डोक्यात तिडीक जाते. आता मला नाही सहन होत. अहो झालंय काय तुम्हाला? तू ब्रोकर बरोबर झालं का? तुझं बोलणं झालं का? श्रेयस आणि तू जाणार होता मी ते करून राहिले ना ते. करून राहिले म्हणजे कर ना लवकर यार. अहो, शांत व्हा तुम्ही. इथे नकोय आपल्या समोर. मला ना एक क्षण सुद्धा ती डोळ्यासमोर नकोय माझ्या. आणि हा आई तुला सांगून ठेवता, ती जर जाणार नसेल ना तर आपण इथून निघून जाऊ. पण आता मला सहन होत नाहीये. हो शांत करा बरं तुम्ही बसा तुम्ही. नाही मला नाही बसायचं. तू प्लीज काहीतरी कर यार. मला ना आता नाही सहन होते राधिका. प्लीज काहीतरी बघ. पाणी पी. मी पाणी. अरे गुरु पाणी पी. या शण्यापायी यांना खूपच त्रास होऊन राहिला. या शण्याचं तर काहीतरी करावंच लागेल. बाई राधिका, तुझा संसार वाचवायचा असेल तर तुलाच लढावं लागेल. अगं तुपाचं आणायचं राहिलं आणत्या. भारती थोडं लोणचं आण ग. अहो राधिकानी केलेलं लोणचं संपलंय. पण समिधानी आणलंय दुसरं, ते आणते. हो, मीठ आण मीठ. ही अळणी भाजी काय मी खाणार नाही. नाना, तुम्ही ना खरं तर लोणचं खाऊच नका आणि मीठही जास्त खाऊ नका. तसे या वयाला फार चांगलं नाही. तशीच खा ना भाजी. कशाला उगाच? नाही, तब्येत बिघडेल ना तुमची. काही होत नाही मला. उगाच अळणी जेवण जेवणार नाही मी. हा नाही, मग उगाच ना ऍसिडिटी होईल तुम्हाला आणि मग तुम्हालाच त्रास होईल आणि नंतर मग कटकट करत बसा. तुझ्या जवळ नाही करणार कटकट, समजलं ना? भारती पापड आण जरा. बरं आणते. जाऊ दे, काही चांगलं सांगायला गेलं तरी प्रॉब्लेम नाही. त्या राधिकाने सवय लावली ना तिखट मसालेदार चमचमीत खायची. म्हणजे तूच बघ किती वेगवेगळं करायची. आणि तू साधी आमटी येत नाही तुला. पंकज, ऐकतोयस ना? यार तुम्ही सगळे गप्प बसा ना प्लीज. मला सुखाने जेव तरी द्या. हे बघा, ज्याला जे करायचं त्याने ते करावं, पण प्लीज मला त्रास देऊ नका. आणि तुला काय करायचंय तू तुझ्यापुरतं बघ ना. त्यांनी काय खायचं काय नाही खायचं त्यांचं ते बघून घेतील. आणि तसंही राधिकाताईंनी लावलेल्या सवय आहेत, ते एवढे सहजासहजी थोडी जाणार आहेत. हा बोला बोला, उपहासानं बोला. राधिका आहे सुगरण. तिच्या हातची सर ना कुणाच्याच हाताला येणार नाही. तुझ्या तर या जन्मात पण नाही. बरोबर आहे. म्हणूनच तिच्या घरच्यांनी अपमान करून घालवून दिलं. तोंडाला येईल ते बोलू नकोस हा. का राग आला? त्यांच्या घरातल्यांनी तुमच्या दोघांचा इतका अपमान केला, पण तेव्हा राधिका एका शब्दाने काही बोलली नाही. ते चालतं. आणि मी जरा जरी काही बोलले तरी मी वाईट. तुझ्यामुळे अपमान झालाय. ती क्लिप ना तू घालवलीस. ना मी असं काही केलं नाहीये. उगाच माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नका. ठीक आहे, नाही करत आरोप. एक काम कर, आमचा अपमान त्यांनी केला म्हणून तुला खूप त्रास होतोय ना, मग तू गुरुनाथच्या ऑफिसमध्ये कशाला नोकरी करते? सोडून दे ती नोकरी. नानी, अगं आई काय पण काय बोलतेस? हे बघ, तिने आता नोकरी सोडलेलं परवडणार नाही आपल्याला. आणि पुन्हा पुन्हा तोच टॉपिक नकोय. आपण शांतपणे जेवूयात प्लीज. माझी भूक मेली. अहो जेवणावर राग नका ना काढू. असा कशाला जेवताना अशी भांडणं काढता रे? पाहिलं उपाशी उठले ते आता. अहो पंकज, तू बघितलंस ना मला किती ऐकवतात ते. कारण शनाया तुझी मैत्रीण आहे ना, म्हणून तुला ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे ना जरा काही दिवस गप्प राहा. चांगला पगार आहे म्हणून गुरुनाथकडे नोकरी करते आणि त्याला साथ देते. कंटाळा आलाय मला आता. त्या सणाला पाहिलं ना की माझ्या डोक्यात तिडीक जाते. आता मला नाही सहन होत. मला ना एक क्षण सुद्धा ती डोळ्यासमोर नकोय माझ्या. आणि हा आई तुला सांगून ठेवता, ती जर जाणार नसेल ना तर आपण इथून निघून जाऊ. पण आता मला सहन होत नाहीये. आज यांची खूपच चिडचिड झाली. या शण्यामुळे तर घरात एकाचही मन शांत नाही. त्यात माझे नाना नानी मायापासून दुरावले. काय करू?
मलाच काहीतरी ठामपणे ठरवावं लागणार आहे. या बाई तुझ्यामुळे तर सगळ्यांना त्रास होऊन राहिलाय. सोडणार नाही तुला. तुला इथनं जावंच लागेल. हा वहिनी बोला. हे बघ, तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. घरी ये. कधी? कधीही, पण लवकरात लवकर. मला आणि यांना तुझ्याशी बोलायचंय. सरांना पण बोलायचंय? हो. आणि हा, लगेच यांना फोन करू नकोस. नाही नाही, पण मी काय म्हणतो वहिनी, मला माहितीये तुझी सवय, पण आता फोन करायचा नाही. हे पा श्रेयस, ते आता खूपच चिडलेत, बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तू आता फक्त लवकरात लवकर ये. ओके. आता काय झालंय नवीन काय माहिती. आणि या दोघांनाही माझ्याशी काय बोलायचंय. काय करतेस नाही, तू वेड्यासारखी वागतेस. तू जर अशीच वागत राहिलीस ना तर राधिकांटी काहीही करू शकतात. ती काही करू शकत नाही. नाही नाही, एक मिनिट. ती तुला हकलून देऊ शकते. नाही, ती असं नाही करू शकत. एक मिनिट. ती फक्त तुलाच नाही, तुझ्यासोबत मलाही हकलून देऊ शकते. चिल, असं काहीच नाही होणार आहे. नाही या, ऐक तू. तुला माहितीये का, या बिल्डिंग मधली एकही व्यक्ती माझ्याकडे नीट बघत नाही, सगळे रागाने बघतात. हो हो. हा, हू केअर्स. बरं ऐक, तुला एक इम्पॉर्टंट न्यूज सांगायची. दॅट विल ब्लो युअर माइंड. व्हॉट? वेट फॉर इट. नाना नानी आणि राधिका यांचं ब्रेकअप झालंय. हे बघ, हे अमेझिंग आहे. आणि मला असं वाटतं की ह्या न्यूज मुळे मी एक ऐक पहिले यांचा इतका ड्रामा झालाय घरी, इतका ड्रामा झालाय घरी की आता कोणीच कोणाशी बोलतच नाहीये. One, two, three. Oh, you closed.